इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। परवानगीच्या अटी व नियमांचा उघडपणे भंग करत पेनिसुला बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील नृत्यप्रयोग हिल्लन पोलिसांनी मध्यरात्री अचानक छापा टाकून बंद पाडला। लैला ओ लैलाच्या तालावर ग्राहकांसमोर महिला वेट्रेसकडून चालू असलेले उत्तेजक हावभाव आणि अंगप्रदर्शन पोलिसांनी रंग्यात पकडले। या कारवाईत बारचे मालक व भाजप पदाधिकारी हरेश कृष्णानी यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील राजकीय वातावरणातही यामुळे खळबळ उडाली आहे। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मधील पेनिसुला बारमध्ये परवानगी विरोधी गतिविधी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच रात्री उशिरा कारवाई करण्यात आली। पथकात प्रवेश करताच संगीताच्या तालावर महिलांकडून ग्राहकांसमोर होत असलेला अश्लील शो उघडकीस आला। तपासात 2 महिला कर्मचारी कोणताही वैध नोकरनामा नसताना काम करत असल्याचे समोर आले, ज्यामुळे परवानगी नियमांचे गंभीर उल्लंघन स्पष्ट झाले। या प्रकरणात बार मालक व भाजप पदाधिकारी हरेश कृष्णानी, मॅनेजर शुभम अशोक जमदडे, वेटर राकेश अब्बास मंडल तसेच महिला वेट्रेस नेहा अनिल शर्मा, कशिश इक्बाला मेहरा, मधुरिमा निश्चित घोष, मंजू अभिषेक बागडे आणि जामिया मेहमूद अन्सारी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी बारमध्ये सर्व CCTV फुटेज, रेकॉर्ड्स आणि नोकरनामा तपशील जप्त केले असून हा अवैध अश्लील शो नेमका किती काळ सुरू होता याचा तपास सुरू आहे। दरम्यान भाजप पदाधिकाऱ्याच्याच बारवर अशा प्रकारे कारवाईमुळे स्थानिक राजकारणातही चर्चा रंगली असून पक्ष नेतृत्व या प्रकरणी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।